चला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला वाटते सगळ्यांचा उपवास असेल का नाही. सगळ्यांचा कुणी धरते कुणी नाही धरते, आपली आपली काय म्हणतात ती इच्छा आहे का नाही. तशी आमची सायली मनाने धरती, कधी कधी नाही, कधी तिला सांगावं लागते धरबाई आहे ना. मग तर बघा तिनं आज उपवास म्हणून तिनं काय काय केले तुम्हाला दाखवते मी. थांबा, हे बघा हे शेंगदाणे आहे तर कशाला कूट बनवायला. कूट बनवायला, पण कशाला कशात कूट टाकायचं एवढं. साबुदाण्याला. साबुदाण्याला एवढं कूट. आणि हे खारे शेंगदाणे आहेत, जरा ते पावसाने नरम पडले होते झाले असतील तर ते जरा थोडे कडक करायला टाकलेत. हे लगेच नाही, ह्याला जरा ना असं हवेला ठेवलं तर ते कडक होतील, असं असे नाही कडक होणार. ते थोडं हलवावं लागते चांगले. आणि इकडं मिरच्या कट केल्यात बाई कशाला, साबुदाण्याला. लय तिचा उपास मोठा आहे आज. एवढे बटाटे, हे रताळे उकडले होते ते संपलेत, आता तेवढं राहिलंय. आणि फराळीचं अजून काहीतरी आहे तिकडं बाहेर, केळी आहेत, चकल्या तळायच्यात. हा अजून त्या साबुदाण्याच्या चकल्या तळायच्यात. केळं आहेत बाहेर डझनभर आणलेली, ती संपवायच्यात आम्हाला. उपवास म्हणजे आमचा असा जंगी उपवास असतो, एकदम असा कडक. काय माहितीस, खाऊन पिऊन असतो. खाऊन पिऊन म्हणा कसा बी म्हणा, पण धरायचा आपला आज उपास तो उपास. तर मग आता आम्ही साबुदाण्याची फराळ करतोय, म्हणजे बनवतोय, अजून ते करीत नाहीये. ते पाकडून टाकाय पाहिजे ते अगोदर आहे का नाही. कडकड कडकड हे करपटल्यावणी दिसायला लागली ती काय काढायचे का घे मोठी परत. सुपात नको, जळण सूप ती घे ना परत, टाक परत. कढई जरा त्या पकडी नीट जरी जा अंगावर गवसून या गांधीशी, ती पुस तिकडं ढकल की माझं डर. ते काळ होईल सगळा साबुदाणा आमचा आहे का नाही. आणि बाहेर चाललंय आमचं, एकटी एकटी घाबरलीच ना आई, गाणं बघायचं. तेल काढावं लागेल अजून, एवढं तेल पुरायचं नाही अगं. अरे ह्याच्यात होतलं होतं तेल, मला माहीतच नाही. ते तळलेलं काय चकल्या. हां हां, मग ह्याच्यातच घ्यायच्या तळून. आता कढई गरम आहे तोवर आधीच टाक थोडा अजून 2-3 चमचे. तळेल ना नंतर. कशाला, तापलेली आहे तोवर घ्यायचं. एवढं पुन्हा तेल हे काय किती. नाही तर नको चकल्या तळाय, काय करायचं. बरं, हे किती करू तेल टाक. टाक अजून 1-2 चमचे. बदल अगं आज तळायचे असले तर 4-5 ह्यातच तळ. आपण दोघीच तर आहेत खाणार, कोण आहे खाणार. पप्पा पप्पांचा काय उपास आहे बाई. खातात ना ते. खातेत नाहीत खाते, साबुदाण्याच्या नाहीत आवडत त्यांना. त्या आण 4-5 आपल्या पुरत्या, कापू दे तवर. मी शेंगदाणे ठेवते तवर तिकडं पंख्याच्या हवेला. थांबा, तेव्हा का इथं ठेवले शेंगदाणे आता हवेला. आणि आमचं पोरू बघतंय बघा TV. काय बघती बाय, काय बघती, काय बघती. पापा मी बघती. आणि आमच्या पडीनं असं छान मेकअप केलाय, असं छान छान फ्रॉक घातलेला. दाखव तुझा. उठ 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 उठ. परीनं आमच्या छान केला बघा, कशा घातलाय. छान आहे का विजय, छान आहे. ही छान आहे. हा, आणि हार पण घातलाय, हार. बांगड्या घातल्यात, हा बांगड्या घातल्यात, छान छान आहेत बांगड्या. ही हा बघा बांगड्या, बघा माझ्या बाईच्या बांगड्या छान छान, छोटी छोटी हार, छोटे छोटे हाताचे छान छान बांगड्या. तुझे फोटो काढू. आता परीचा फोटो काढायचा आहे का. तर चला, परी काय फोटो काढू दे नाही. इकडं आता काय तळायचं चाललंय बघते परत एकदा. उपास म्हणजे उपास आहे, डेंजरस. हे आहे साबुदाण्याच्या चकल्या, आम्ही उन्हाळ्यात केलेल्या. चिक्कार बस झाले. लिंबटे टाकायचे एकदा. तेल कमी हॅलो, कडक खायचं तुला. खिडकी लिंबटी उघडली ना. कडक असल्यामुळे पटकन भाजतात, भाजतात पटकन. चला आपला साबुदाणा झाला आहे तयार. आता घेऊया खायला.
कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि कोणाकोणाचा उपवास आहे एकादशीचा सांगा. असं एकादशी धरा पण असं भरभरून खा, नाही तर चक्कर बिकर येऊ शकते माहिती का. सांडायला लागलं बाय खाली, कारण चक्कर आल्यावर काय पुन्हा ते उपासाचं खरं नाही. राहिला विठ्ठल आओ. अगं बाई फराळ करू दे ना आम्हाला, फराळ करून आम्ही निघणार आहेत. त्या बघा ती बोलवाय आली राहिल का पळाली पळालीच. असं असतंय का पळायचं होय ग. मग तयार झालीस तर काय होतंय त्याला व्यवस्थित तयार. बाई आहेच केवढी साडी बिडी घालून आलीच मस्त, अजून किती तयार व्हायचंय. आमचं कसं बुटकलं पळाय. अगं मुलगी बाई सगळं एकच शेवटी बाई जात, बाईची जात. तुमचं झालं का नाही फराळीचं प्लेट. कशाला प्लेट. हे काय आहे माझ्याकडे प्लेट. हे बघ हे बघ. मग काय कमी खाचीन तर तुला चक्कर बिकर येईन बाई तिकडं. अर्ध कर नाही ते एकटं कर, मला नको सांगू आता. काय कमी करायचंय, खा तेवढं जीवाला. खाचील तर होचील. आधीच तर आहे 30-40 किलो. जरा जास्त हो. डिस्क्लोज काय करायचं आहे. 30-40 किलो आहेच. आहे कसं वजन असावं माणसाचं भरभक्कम असं 50-60 किलो 70 किलो असं वजन पाहिजे. खाती तसलं घासभर चिव चिव येन काव काव ये घास खाती, संपला विषय. आणि ही बालू काय तू काय खाती. नमनम खाते. हां तू काय खाती. रिमोटच पाहिजे आम्हाला हातात, सारखं सारखं रिमोट पाहिजे. हो 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 बघा रिमोट. टी व्ही बघाय पाहिजे सारखा. एक मोठा हाती, सांग सांग भोलानाथ, अजून काय बाय असल्या सगळ्या गोष्टी बघाय पाहिजे तिला. खाल्लं कधी खाल्लं. आई आईची पपी घे, आईची पपी घे तू. आई मग मी नाही बोलणार, मी नाही बोलणार. हिला बोलणार नाही मी आता. कट्टी 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 मी आता बोलणार नाही. हा जा 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 जा. टाटा बटाटा. चला बाबा या फराळ कराय. कोणाकोणाला फराळ करायची ती हे बघा. चला आम्हाला अजून मंदिरात बी जायचंय. म्हटलं फराळ करून जावा. आता किती 2 वाजलेत. मग निवांत जावा. पाऊस बी सारखा यायला लागलाय ना. सरक बाजूला सरक तिकडे. नाही हात नाही लावायचं त्याला, हात नाही लावायचं. ऊन चावतंय ते, चटका लागतंय चटका लागतंय. हा आहे हा हा आहे ना. कुठे हा. तर आम्हाला मंदिरात बी जाऊन यायचं आहे अजून. विठ्ठल रुक्माईच्या तिकडं आहे आमच्या इथं जवळ मंदिर. तर आम्ही तिकडे गेल्यावर पण तुम्हाला दाखवू थोडंसं. चला आता वर कट. चला तर आम्ही सगळे आता विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात चाललेलो आहोत. चला आता चालू आहे तर काय तुम्ही कोणाला बोलायचं असलं तर बोलू शकता. हे बघा आम्ही आता तळ्याहून अशा प्रकारे चाललो नाही का सगळं. आमच्या इकडे पाऊस पाऊसन 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 पाणी. चला आता इकडून असं सरळ इकडूनच चला नगर तिकडून घाणीतून. आता चला इकडून चल ना. हाय जागा इकडून. चला हो का मग आम्ही परी बाई काय खुश झाली. आता लय दिवस झालं पाऊसच उघडलेला नव्हता त्याच्यामुळे ती बाहेर आली नव्हती. तर इतकी खुश झाली ती आता पावसाला. कुकूला बघून बिन बाहेर पण आली ना. मामी लय दिवस झालं बाहेर ती आलेली नाही. हा मी आणली बाबा एक. आम्ही छत्री आणली. आम्हाला परी भिजवायची काय दुखणं येईन लगेच. महाग उलशीकच भिजली होती तर तिला लगेच दुखणं आलं होतं. आजारी पडली होती. हो मामीला छत्री द्यायची आणि मामीला त्यांना द्यायचं. आम्ही भिजू मग आम्ही करू छम छम छम. कसं करायचं बाहेर पावसाची मी घ्यायची. पाऊस झाला की तुम्ही घ्यायची. नाही बाबा ठीक आहे देऊन टाकेन तुम्हाला. काय टेन्शन घेऊ नका की राहू द्या असू द्या. चला तर चला मंदिरापाशी गेल्यावर थोडं दाखवते तुम्हाला. हा बघा आमचा परिसर किती हिरवागार झालाय मस्त. वाव आम्ही इथं बसायचं बघा. पाणी आमच्या तिथं बसायच्या जागेवर. पडला का पाय मग आम्ही काय करावं बाई. पडले असते आताच. इकडं आमचं तळं बघा आलंय. आता तळं आलंय. तळ्यावरचं काय आता इकडचं दिसा नाही. जाळी लावली लांबून. हा गच्च झालंय तळं. हो का किती भरलंय मस्त. हा चला. हो ना आई ते तर आता धोकादायकच आहे लेकरा बाळायला. नाही लेकरा बाळायला लय आता तिथं जपावं लागेल. नाही ते भरलंय गच. ते छोटे गणपती बुडवायचं लय हाय टेन्शन बाई. हा खाली असतंय खोल किती हाय अगं ते. हो परस्पर खोल आहे की परस्पर. आणि लेकराला किती लागते काय असतंय का. थांबा आता अवघडला.
बरं काढ टाकला की काढ टाक परी परी इकडे बघ. तिकडे कसं आहे बुटू हाय, चाललंय हा, हा, हा. कुठं चालली तू हाय इथं चालली बरं बरं जय जय बाप्पाला जय बाप्पा जय करायचं बाप्पा करायला चालले जय बरं बरं चला चला जय जय बाप्पा करायचा चला छान आलंय भिजत जायचं का भिजत जायचं लईच खुश आहे हा भिजत भिजत जायचं चला हा बरं चला बाबा आलो तर आम्ही जवळ आता वाढवते त्याचं नाव माय आहे ते नको ते दाखवते तिच्या नावाला लग्नात गिरो पुढे आला आलो तर मंदिरात आम्ही ममता आणि वासना मानवी जीवनात अहंतेपोटी केलेला प्रवास ममतेपोटी केलेला प्रवास आणि तिचा कवा पुरायचा हात पुरला इथं बघा किती छान पूजा केली विठ्ठल रखुमाईची छोटी जय जय बाप्पा हाय पाया पडा पाया पडा जय जय बाप्पाच्या प्रदक्षिणा चला 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 प्रदक्षिणा घाला पटापटा पाया पडणं चाललंय लाव टिका लाव आईला टिका लाव मामीला लाव मामीला लाव ते लाव गणित नाही गाडी पाय लाव त्यांचे पाय झालं अगं बाई डान्स करू नका तर पाच सांडल सांडल जा चला चला आता झालं दर्शन बिर्शन चला आता घरी चला टाटा बाय चल बाय परी मामी कवर बसायचंय